नमस्कार, पारंपरिक रेसिपीज मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण स्पायसी स्वीट कॉर्न चाट मसाला बनवणार आहोत। अगदी 5 मिनिटात बनणारा हा स्वीट कॉर्न चाट मसाला आहे। तर चला तर आता सुरुवात करूयात रेसिपीला। तर स्पायसी स्वीट कॉर्न चाट मसाला बनवण्यासाठी इथे मी हे 2 कप स्वीट कॉर्न घेतलेले आहेत। तर आता इथे गॅसवर एका कढईमध्ये मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे। आता पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये आता आपण हे जे स्वीट कॉर्न आहेत ते ॲड करूयात। आता हे जे स्वीट कॉर्न आहेत हे आपल्याला बॉईल करायला जास्त वेळही लागत नाही, फक्त 2 मिनिटं हे आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहेत। तर आता साधारण 2 ते 3 मिनिटं छान असे बॉईल करून घेतल्यानंतर आता हे जे स्वीट कॉर्न आहेत ते आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। हे अशा प्रकारे याचं पाणी निथळून घ्यायचं आहे। तर आता याच कढईमध्ये आपण बटर ॲड करूयात। बटर ऐवजी तुम्ही यामध्ये तूपही ॲड करू शकता किंवा तेलही ॲड करू शकता, पण यामध्ये बटर ॲड केल्याने हे जे आपण स्वीट कॉर्न चाट बनवणार आहोत याची टेस्ट खूपच छान लागते। आता यामध्ये आपण हे जे बॉईल केलेले स्वीट कॉर्न आहेत ते ॲड करूयात। इथे मी फ्लेम हा मीडियम ठेवलेला आहे। मीडियम फ्लेमवर 1 मिनिटभर आपल्याला फक्त हे परतवून घ्यायचे आहेत। तर हे स्वीट कॉर्न छान असे परतल्यानंतर इथे मी गॅस हा बंद केलेला आहे। तर आता यामध्ये आपल्याला एक बारीक कट केलेला कांदा ॲड करायचा आहे। एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो ॲड करूयात। एक हिरवी मिरची बारीक कट केलेली। तर आता मसाल्यांमध्ये अर्धा चमचा लाल तिखट ॲड करूयात, पाव चमचा ब्लॅक पेपर, अर्धा चमचा चाट मसाला ॲड करूयात आणि चवीनुसार मीठ, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करूयात। तर आता सर्वात शेवटी आपण यामध्ये 1 चमचा हा लिंबाचा रस ॲड करूयात। ते सर्व आपण मिक्स करून घेऊयात। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून हे जे मसाले आहेत ते या स्वीट कॉर्नला सर्व बाजूंनी एकसारखे लागले पाहिजेत। तर आता 1 मिनिटभर छान असं मिक्स करून घेतल्यानंतर तर तुम्ही इथे बघू शकता आता आपला हा स्पायसी स्वीट कॉर्न चाट मसाला हा एकदम तयार आहे। चला तर आता आपण हा सर्व करूयात। तर आता बाहेर पाऊसही पडत आहे, तर आता अशा प्रकारे तुम्ही हा एकदम चटपटीत स्पायसी स्वीट कॉर्न चाट मसाला हा घरी नक्की ट्राय करून बघा। एकदम चविष्ट बनतो हा। यामध्ये बटर ॲड केल्याने याची चव आणखीन वाढते, त्यामुळे तुम्ही हा घरी नक्की ट्राय करून बघा व कसा झाला ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा। तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।